राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ ओळख काय? पश्चिम महाराष्ट्रातला पक्ष, मराठ्यांचा पक्ष. पण आज अजित पवार गटाचं नेतृत्व ज्यांच्या हातात आलंय, त्यातले पटेल, तटकरे, भुजबळ किंवा मुंडे हे चारही नेते ना पश्चिम महाराष्ट्रातले आहेत ना मराठा समाजात येतात. राष्ट्रवादीची दुसरी ओळख काय? तर सत्ता आणि संस्थात्मक राजकारणाचा आधार घेऊन वाटचाल करणारा पक्ष. आता शरद पवार गटाकडे मराठा नेते असले तरी ना सत्ता आहे ना संस्थात्मक राजकारण राहिले. सुनित्रा पवारांकडे जरी नेतृत्व आलं असलं तरी सुनित्रा पवारांच्या नेतृत्वात अजितदादांची राष्ट्रवादी किती वर्ष तग धरणार हा प्रश्न विचारला जातोयच. असो, आता इथेच एक मोठी राजकीय स्पेस निर्माण झालेली आहे. भाजपला विरोध करताना सत्तेत राहण्याची पश्चिम महाराष्ट्राची, मराठा राजकारणाची आणि संस्थात्मक राजकारणाची, आणि आता ही स्पेस कोणाकडे ट्रान्सफर होताना दिसतीये तर ती एकनाथ शिंदे यांच्याकडे. नामांतर चळवळ आणि शरद पवार काँग्रेसमध्ये परत गेल्यानं निर्माण झालेली मराठवाड्यातली राजकीय स्पेस ही बाळासाहेबांनी घेतली आणि शिवसेना मराठवाड्यात विस्तारली. आता तेच राजकारण अजितदादांच्या पश्चात एकनाथ शिंदे करताना दिसतायत. आता असं आपण नेमकं का म्हणतोय? अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भाजप, शरद पवार गट किंवा काँग्रेसकडे ट्रान्सफर न होता ती एकनाथ शिंदे यांच्याकडे कशी ट्रान्सफर होतीये समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. तर या सगळ्या चर्चेचं निमित्त नुकतीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबतच पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी सुद्धा शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि भरत गोगावले यांची भेट घेतली. या भेटीचं कारण सोलापूर जिल्हा परिषदेच्या हालचाली म्हणून सांगण्यात आलं, पण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते विलिनीकरण आणि भविष्यातल्या राजकारणाचा अंदाज घेऊनच हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत. खरं तर यावरती जयकुमार गोरे यांनी टीका करताना भाजपनं त्यांचा सुपडा साफ केलेला आहे. आता कुठेही गेले तरी हाताला काही लागण्यासारखं नाही, आधार शोधण्याचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न असू शकतो असं म्हटलेलं आहे. पण हे सगळं फक्त एकाच जिल्ह्यात घडतंय का? एकट्या मोहिते पाटील किंवा सोलापूरच्या राजकारणाबाबत हे घडताना दिसतंय का? तर असंही नाहीये. तर ज्या ज्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वात त्या जिल्ह्यातले नेते होते ते नेते आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफ्ट होताना दिसतात. आता हे नेमकं का घडतंय हे समजून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मूळ गरज आपल्याला आधी समजून घ्यावी लागते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ बेस आहे तो म्हणजे नेतृत्वाची उतरण. सर्वोच्च ठिकाणी म्हणजे केंद्रात कृषीमंत्री म्हणून शरद पवार, त्याखालोखाल राज्यात अर्थमंत्री म्हणून अजित पवार आणि त्याखालोखाल त्या जिल्ह्यांचे नेते, त्यांच्या खालोखाल 2-4 आमदारांचा गट आणि या आमदारांच्या खाली जिल्हा परिषद नेते आणि कॉन्ट्रॅक्टर, साखर कारखान्यांचा संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य अशी ही लाईन दिसते. आता या उतरंडीचा फायदा शेवटच्या घटकाला होत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस टिकून होती. राजकीय विश्लेषकांनी त्यामुळेच राष्ट्रवादीचा उल्लेख हा अनेकदा एकदा पक्ष म्हणून न करता गट किंवा टोळी असाच केलेला आहे. विचारसरणीपेक्षा लाभाची उतरण तयार केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा फायदा घेत राहिली आणि विरोधात राहणं राष्ट्रवादीला जोखमीचं होऊ लागलं. या राजकारणामुळे 2014 नंतर पाचपुते, महाडिक, सातारचे भोसले असतील किंवा सोलापूरचे मोहिते पाटील अशी अनेक घराणी किंवा त्या जिल्ह्याचे कारभारी भाजपच्या बाजूने झुकलेत. विरोधातलं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करू शकणार नाही या जाणीवेतनंच अजितदादांनी 2019 मध्ये भाजपसोबत सत्तेत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शिंदेंच्या बंडानंतर ते सत्तेत सामील झाले. कारण सत्तेशिवाय उतरंडीचा सगळ्यात खालचा थर राहणार नाही याची जाणीव अजितदादांना होती. आता याच राष्ट्रवादीचा सगळ्यात महत्त्वाचा थर म्हणजे त्या जिल्ह्याचे सेनापती. कोल्हापुरात हसन मुश्रीफ असतील, साताऱ्यात मकरंद पाटील असू देत, सोलापुरातले मोहिते पाटील असतील, असे निवडक नेते या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले आणि आपला सुद्धा फायदा घेत राहिले. आता सोलापूरचे मोहिते पाटील हे जरी शरद पवार यांच्या गटात असले तरी कधीतरी शरद पवार गट अजितदादांसोबत सत्तेत जाईल याच विचारात ते होते. अर्थात ही लाईन संपवण्याचा प्रयत्न, त्यांचं राजकारण मर्यादित करण्याचा प्रयत्न भाजपनं गेल्या वर्षादीड वर्षात केलेला दिसून आलाय. त्यातनंच मग मकरंद पाटील किंवा मोहिते पाटलांच्या विरोधात गोरेंना बळ देणं असू देत, राजन पाटलांना थेटपणे पक्षात प्रवेश देणं असू देत, जयंत पाटलांना चारी बाजूंनी वेढणं असू देत, अशा गोष्टी भाजप करत राहिली. अर्थात या राजकारणाला अजित पवार होते तोपर्यंत शह देणं शक्य होतं, पण आता ती शक्यता या नेत्यांना दिसतच नाहीये. ते का दिसत नाहीये ते आता समजून घेऊयात. आता येऊयात साताऱ्याकडं. साताऱ्याच्या मकरंद पाटलांचंच उदाहरण घेऊयात. सातारा जिल्हा हा खरं तर एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण यंदाच्या विधानसभेत भाजपनं दोन्ही राष्ट्रवादीला इथं पाणी पाजलंय. एकट्या मकरंद पाटलांच्या जीवावर अजितदादांना इथला खालचा थर सांभाळून ठेवायचा होता. त्यासाठी त्यांनी मकरंद पाटलांना मंत्रीसुद्धा केलं, त्यांच्याच घरात राज्यसभासुद्धा दिली आणि त्यांना आर्थिक बळ द्यायचं काम सुरू केलं.
खरं तर मकरंद पाटलांना मर्यादित करण्यासाठी साताऱ्यातनं भोसले, मानखटावमधनं गोऱ्यांची रसद ही भाजपला मिळू लागली. साताऱ्यावरचं नियंत्रण हा महत्त्वाचा विषय यामध्ये होता. अर्थात मकरंद पाटलांना एकट्याची ताकद मर्यादित दिसायला लागली आणि मग तेव्हाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत त्यांची हातमिळवणी झाली आणि शंभूराज देसाईंचं बळ त्यांना मिळायला लागलं. आता मात्र अजितदादा नाहीयेत. आर्थिक रसद जाण्याचा तोटा म्हणजे मकरंद पाटलांचं राजकारणच मर्यादित होऊ शकतं. अर्थात सुनेत्रा पवारांकडे ती राजकीय निडरता नाहीये आणि पटेल तटकऱ्यांना ती राजकीय समज नाहीये. पटेल तटकरे आपल्यासाठी भाजपसोबत दोन हात करू शकणार नाहीत याची जाणीव मकरंद आबांना आहे. अशा वेळी मकरंद पाटील कोणत्या शोधात आहेत? तर मराठा पण भाजपसोबत प्रसंगी दोन हात करण्याची ताकद देणाऱ्या पण सत्तेतच असणाऱ्या नेतृत्वाच्या. अगदी हाच सिनेमा नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील दिसून आला. रामराजे नाईक निंबाळकर सुद्धा अशाच थरातलं मोठं नाव आहे. पण रणजित नाईक निंबाळकरांच्या ताकदीपुढं ते खचसायला लागले. शरद पवार गटात अप्रत्यक्षपणे जाऊन सुद्धा त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही आणि ते अक्षरशः अनाथ झाले. अशाच वेळी त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला रणजित निंबाळकरांच्या विरोधात लढण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षात घालवलं. नगरपालिकेच्या निमित्तानं स्वतः एकनाथ शिंदे आले आणि रणजित निंबाळकरांच्या विरोधात बोलूनही गेले. याच व्यासपीठावर रामराजे सुद्धा उपस्थित होते. थोडक्यात सत्तेचं बळ सोबतच मराठा राजकारण आणि नेतृत्वाची भिडण्याची ताकद या फॅक्टरवरती रामराजे नाईक निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंचा आसरा घेतलाय. उद्या मकरंद पाटील सुद्धा तेच करू शकतात. आता येऊयात सोलापूरकडं. इथं सुद्धा हेच घडताना दिसतंय. सोलापुरात मोहिते पाटील हे शरद पवार गटात आहेत. आज अप्रत्यक्षपणे त्यांचं पालकत्व हे जयंत पाटलांकडे आहे. खरं तर जयंत पाटलांना सध्या सत्तेची गरज आहे, पण विलिनीकरणाची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे. मोहिते पाटलांना एका बाजूला जयकुमार गोरे आणि राम सातपुते नडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना सत्तेची गरज सुद्धा आहे. अशावेळी मोहिते पाटलांसाठी सोयीचा रस्ता एकनाथ शिंदे ठरतात. अगदी ही गरज जयंत पाटलांना सुद्धा राहणार आहे. पण टप्प्याची वाट पाहणारे जयंत पाटील एकनाथ शिंदेंचे भविष्यात काय होतं याची वाट पाहण्यात वेळ घालवतील. तरीसुद्धा सत्तेचं पाठबळ आवश्यक असणाऱ्या नेत्यांसाठी सध्या तरी एकनाथ शिंदे हेच पर्याय ठरताना दिसतायत. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं नाही, पुन्हा पवार घराण्याच्या बाजूने सत्तेची सूत्र गेली नाहीत आणि आरेला कार्य करणारं नेतृत्व जर राष्ट्रवादीनं समोर आणलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपुष्टात येताना दिसतो. पण त्याचवेळी या पक्षाची तिसरी, चौथी, पाचवी पिढी त्याच पातळीवर नेत्याच्या आसऱ्याला जाते. अर्थात या राजकारणात एकनाथ शिंदेंना पालकत्व मिळतं आणि शिवसेना पश्चिम महाराष्ट्रात पोहोचवण्याची संधी देखील मिळते. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसची ही फळी नेमकी कोणाच्या बाजूने शिफ्ट होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.